फुलटॉस बॉल होता आणि त्यावरती कव्हर ड्राईव्ह पेश केलाय तो रोहन पालांडेने. चौकार. वेगवान बॉल ऑन साईडला कार्पेटच्या सहाय्यानं कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. सिंगल रन. धावसंख्या ती 5. 6 धावा झाल्यात, माफी असावी. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्याचबरोबर तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल. 96 कोळी 36 बोरोटी. प्रीमियर लीग 2025. हो, स्लोवर वन टाकला होता संकेतने, फसवलं अमोल दरेकरला. निर्धाव चेंडू. पाच. चांगला लुपिंग फुलटॉस पाहायला मिळाला. हलकासा बाहेर निघाला. संकेत गोलंदाजी करतोय. गुडघेचा गोलंदाज आहे. गुडघे म्हटल्यानंतर गोलंदाजांची खाणच आहे आणि त्यातील हा संकेत. ओलोर फुलटॉस लवकर पिक केला. स्क्वेअर लेगला रोहन पालंडेचा तडाखा. षटकार. 6 धावा. करच्या बॅटमधून हा फटका होता. षटकार. लवकर पिक केला चेंडू. स्लोवर वन. फुलटॉस घेतला, षटकार मारला. हो, चांगला चेंडू. पडल्यानंतर थोडा टॉस झाला. अतिरिक्त उसळी मिळाली ती संकेतला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र बिनबाद 12. हा शेवटचा चेंडू. फ्रंट अँगलने आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगच्या अँगलने देखील. पडल्यानंतर बाउन्स. चांगली खेळपट्टी बनवले. कौतुक आहे खेळपट्टी बनवणाऱ्यांचं देखील. आणि क्रीडांगण गेल्या वर्षी तयार झालंय, जेव्हा नाईट व्यवस्थित तयार झालंय, कारण इथे खडक होते. 12 धावा. धावफलकावर बिनबाद. स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. रोख रक्कम 44,000 रुपये. 44,444. आणि हे आम्हाला पुरस्कृत केलेत सन्माननीय प्रवीण शेठ मोरे साहेब, प्रितेशजी मोरे साहेब यांच्या वतीने. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. रोख रक्कम 33,333. माऊली ढाब्याचे ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब यांनी आम्हाला हे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सुपूर्द केले. अजिंक्य बेलोसे सलग 3 षटकारांची हॅट्रिक त्याने मात्र आज लगावली. परंतु सामना पराभूत झाल्यानंतर संघाला लाखोली ऐकावी लागली असेल. मंचावरती वावरलेचे उपसरपंच, एक युवा नेतृत्व, तितकेच चांगले क्रिकेटर सन्माननीय रोशनजी मोरे साहेब उपस्थित झालेत. साहेब, आपलं स्वागत आहे. पहिले ओव्हर. 12 धावा. प्रथमेश. हो, ऑन साइडला दे घुमा के. रोहनच्या बॅटमधून आला आता. षटकार. 6 धावा. वैभवजी पालांडे यांच्या वतीने दोनही फलंदाजांसाठी सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. 1000 रुपयांचं पारितोषिक. माफी असावी. व्हाईट बॉल. प्रथमेश वरती दबाव. पहिल्याच बॉल स्वागत केलं, दमदार स्वागत केलं ते रोहन पालांडेने. मिड विकेटला तो षटकार मारला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा व्हाईट बॉल. श्रीराम वॉरियर्स उजळोली हा संघ बॅटिंग करतोय. सुशांतजी विचारे आणि निखिलजी विचारे साहेबांचा हा संघ आहे. आणखी एक निर्धाव चेंडू प्रथमेश कडून कमबॅक केले. आणि त्याचबरोबरीने जय हनुमान खांबेवाडी, आदरणीय अनिकेतजी दळवी आणि आकाशजी सावंत साहेबांचा संघ आहे. 19 धावा धाव फलकावर. पंचांकडे अपील. मागे चालला चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
प्रथमेश महागडा ठरतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होल्या त्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 आल्यात. फटका फसलाय डीप मधून, स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि ते दोघांच्या मधोमध झेल पडलाय. कॉलिंग चुकीचं झालं. कुणीतरी कॉल द्यायला हवा होता की हा माझा झेल आहे, इट्स माय कॅच, परंतु ते जमलं नाही आणि मात्र तिथे झेल सुटला रोहन पालांडेचा. पाऊन साईडला मारण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतली, स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेटचा प्लेयर एकमेकांच्या समोर आले. दोघांच्या मधोमध हा चेंडू पडला आणि निर्धाव नाबाद राहिला तो मात्र रोहन पालांडे. 6 चेंडू 17 वरती खेळतो रोहन. मगाशी अविनाश पालांडे खेळत होते आणि आता सध्या त्यांचा बंधुराज रोहन चांगली बॅटिंग करतोय. अमोल त्याला साथ देत असताना प्रथमेशचं हे दुसरं षटक. 5-5 षटकांचे सामने, अनेकांचं सहकार्य आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय. 25 धावा, 25. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. पुन्हा तोच क्षेत्ररक्षक, बॉल चाललाय फाईन लेगला, चौकार, 4 धावा. चालू आहे सध्याच्या घडीला श्रीराम वॉरियर्स उजुळवली संघाची. 29 धावा धाव फलकावरती. प्रथमेशचं हे षटक. हो, पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रोहन पालांडेचा, परंतु त्यामध्ये अयशस्वी ठरला रोहन. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 29. चांगली बॅटिंग करतो रोहन पालांडे. 8 चेंडू 21 वरती आणि अमोल दरेकर 4 चेंडू 7. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, 29 धावा. मगाशी मी आवर्जून उल्लेख केला अविनाश पालांडे यांचा. रिव्हर्सचे फटक्यांचे बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचाच बंधुराज सध्या रोहन मैदानात मात्र खेळतोय. सध्या ते खेळाडू देखील आहेत आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अविनाश पालांडे यांना आपण पंचांच्या भूमिकेत देखील पाहतो, कारण एवढा अनुभव आहे त्यांच्याकडे. बरेच वर्ष ते खेळत आहेत. आता आपल्या समाजासाठी खेळत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 संघ खेळत आहेत आणि 8ही संघांच्या खेळाडूंना टी शर्ट पुरस्कृत करण्याचं काम ज्यांच्या शुभ हस्ते आज शुभारंभ झाला. सन्माननीय प्रफुल्ल शेठ विचारे, अर्थातच पप्पू शेठ विचारे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यांचंही मनापासून आभार. अनेक मान्यवर मंडळी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, काही हात या स्पर्धेला लाभले, त्यांचं सहकार्य लाभलेलं म्हणून इतकी छान स्पर्धा या वावरलेच्या भव्य दिव्य क्रीडांगणावरती साकारत असताना क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कोळी 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 मंचावरती पाहुणे खेळाडू उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हळूहळू गर्दी वाढत जाईल, उद्या तर जास्त गर्दी असेल. 29 धावा. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलाय संकेत. अद्याप एकही गडी बाद नाहीये श्रीराम उजुळवली संघाचा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि बॉल चालला डगआउटच्या दिशेने, चौकार अमोलच्या बॅटमधून. जे अनुमान खांबेवाडी टीमने आतापर्यंत 2 कॅच सोडलेले, एक रोहनचा झेल त्याचबरोबर अमोलचा झेल. आता झेल सुटला आणि चौकारही मिळाला. मगाशीच उल्लेख केला या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक प्रीमियर लीगसाठी रोख रक्कम 44,444 ते आम्हाला पुरस्कृत केलेत सन्माननीय प्रवीण शेठ मोरे, आदरणीय प्रितेशजी मोरे साहेब यांच्या वतीने. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक माऊली ढाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय ज्ञानेश्वरजी सुर्वे साहेब यांच्या वतीने हे पारितोषिक 30,333 रुपयांचं पारितोषिक. त्यांचंही मनापासून आभार. हो, उलटा मारलाय
अमोलच्या बॅटमधून हा नेत्रदीपक फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. अमोलचा फटका चौकार. सध्याच्या घडीला खतरनाक फलंदाजी दोन्ही बॅटरकडून चालू आहे. अमोल आणि त्याचबरोबरीने रोहन. अमोल खेळतोय 6 चेंडू 15 वरती. रोहन पालांडे 8 चेंडू 21 वर. या षटकामध्ये सलग 2 चौकार आलेत. अनेक वावरलेचे खेळाडू मला इन ॲक्शन दिसत आहेत. पॅकर देखील आहेत, काही पुरस्कर्ते देखील आहेत. आपल्या समाजासाठी खेळाडूंना संधी देण्याचं काम. आलाय मिड विकेटला. अमोलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि फलंदाज बाद होईल. अमोल दरेकर. पहिला धक्का श्रीराम उजळोली या संघाला. सरपंच आदरणीय रोशनजी मोरे साहेब उपस्थित आहेत. तेही चांगले खेळाडू आहेत. कोणत्या संघात खेळत असतील किंवा वावरले हो. प्रत्येक षटकारासाठी आदित्य दरेकरच्या प्रत्येक षटकारासाठी रोशनजी मोरे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि पहिल्याच बॉलवरती आदित्य दरेकरने मात्र आपल्या खात्याची सुरुवात चौकाराने केले. हुक शॉट मारायचा प्रयत्न आणि आर्यन विचारे अर्थातच आर्यनजी प्रफुल्ल विचारे यांच्या वतीने आदित्य दरेकरच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे प्रत्येक षटकारामागे 1500. चौकाराने सुरुवात केली. धावसंख्या 41. उजळोली संघ 41 वरती पोहोचलाय. हो खोलात टाकलेला बॉल खोदून काढला. अक्षरशः समोर मारलाय. बॅक टू बॅक 2 चौकार. आदित्य दरेकर. वावरलेचा केतन मात्र ठोकतोय चौकार. करतो आदित्य. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू टाकतोय. मगाशी जयदेव काका देखील अर्थातच बाबू काका उपस्थित होते. आदित्यचे बाबा त्यांच्या शुभास्ते देखील आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला. सलग 2 चेंडू 2 चौकार आले. शेवटचा चेंडू आला निर्धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 45 आणि आता पुढचे जे दोन्ही संघ आहेत त्यांना विनंती आहे की मॅच साठी तयार राहा. राही 11 होराळे विरोधात श्री गुरुदत्त 11 वरोसेवाडी. राही 11 होराळे विरोधात श्री गुरुदेव दत्त वरोसेवाडी. खांबेवाडी म्हणजे ॲडलॅब जिमॅजिका उंबरेच्या इथे. आणि मला सगळं उजळोळी म्हणजे खानाव आणि भोकरपाड्याच्या मधलं गाव. छान तलाव आहे तिथे उजळोलीला. आर्यन विचारे यांच्या वतीने आदित्य दरेकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि रोशनजी मोरे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. इथे जेव्हा वावरलेची स्पर्धा झाली होती पप्पू शेठ विचारे यांची, हे कॉमेंटेटर धावा चेंडू किंवा मैदानात फटक्यांचं वर्णन कमी करत होता परंतु बक्षिसांचं जास्त वर्णन करत होता. 32,000 देण्याचं काम एका बॅटरला. भोकरपाड्याचा ना आदी पाटील. 32,000. आणि त्या फटक्यांपेक्षाही मी म्हणेल बाहेर जे कॅच घेत होते प्रेक्षक
64 हजारापर्यंत ती प्राइस पोहोचली होती. 45 झाल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा चांगला फटका. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर आहे तैनात. चांगली फेक पाहायला मिळाली. धावते आदित्य, ही देखील चांगली गोष्ट आहे. 2 धावा. धाव संख्या 47. पुढचा जो सामना आहे दोन्ही टीम आपण मात्र तयारीत राहा टॉस करण्यासाठी. एकच विकेट गेले. 47 धावा. हो, क्लीन बोल्ड.